श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यातल्या समस्या दूर व्हाव्या म्हणून आपण स्वामींकडे धाव घेतो. स्वामींची पूजा प्रार्थना केल्याने आपल्या मनालाही शांती मिळते आणि आपल्या जीवनातील संकटही दूर होतात. पण स्वामींची पूजा करत असताना स्वामींना कोणतं पुष्प आवडतं, स्वामींना कोणतं गंध लावावं, अत्तर कोणत्या प्रकारचं वापरावं हे जर आपल्याला माहीत असेल तर पूजा करताना आपण सगळ्या स्वामींच्या आवडीच्या वस्तू वापरू आणि त्यामुळे स्वामींची पूजा परिपूर्ण होईल. मग चला आता बघूया की स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, स्वामी समर्थांना गोल टिळा लावला जातो. चंदन किंवा अष्टगंध त्यासाठी वापरलं जातं. स्वामींना अनामिका म्हणजेच करंगळी शेजारच्या बोटानेच गंध लावावे. स्वामींना फुलं कोणती वाहावीत? पिवळा चाफा, पिवळा गोंडा, जाई, जुई, निशिगंध ही फुलं वाहावीत. पण भगवा गोंडा अर्थात भगव झेंडूचं फूल नक्की वाहावं. साधारणतः स्वामींना 5च्या पटीत फुलं वाहावीत. देठ स्वामींकडे करून पुष्प वाहायचं. चंदनाचं किंवा केवड्याचं अत्तर पूजेत वापरावं. चंदन, रातराणी, केवडा, चमेलीची उदबत्ती वापरावी. वस्त्र अर्पण करताना स्वामींना पिवळे, केशरी किंवा लाल वस्त्र अर्पण करावे. स्वामींना 2 किंवा 4 उदबत्त्या लावायच्या असतात. धूपकांडी एकच लावावी. धूपकांडी ही चंदनाची लावावी. कोणतेही अन्य फूल न मिळाल्यास पिवळा गोंडा अर्थात पिवळा झेंडूचं फूल चालू शकतं. काही विशेष सण असताना स्वामींना आपण पिवळे गुलाबाचे फूल वाहावे. स्वामींना लाल पिवळ्या झेंडूचा तसंच पिवळ्या चाफ्यांचा हार घालावा. स्वामींची पूजा करताना सगळ्यात आधी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, तसबीर असेल किंवा पादुका असतील तर त्या स्वच्छ पुसा. त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहा. स्वामींची तसबीर किंवा मूर्तीला अष्टगंधाचा टिळा अनामिकेने लावा अर्थात करंगळी शेजारच्या बोटाने लावा. त्यानंतर अत्तर शिंपडा. त्यानंतर फुलं वाहून स्वामींची पूजा सुरू करा. सुगंधी उदबत्ती लावावी, धूपकांडी लावावी, तुपाचा छोटा दिवा लावावा आणि स्वामींसमोर खडी साखरेचा किंवा गोड नैवेद्य ठेवावा. त्यानंतर स्वामींचा एखादा मंत्र 11 वेळा जपावा. अगदीच कुठला मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ हा साधा सोपा मंत्र 11 वेळा म्हणावा. त्यानंतर स्वामींचे एखादे छोटे स्तोत्र वाचावे. गुरुचरित्र, लीलामृत किंवा सारामृत यापैकी कोणत्याही एका ग्रंथातील एका अध्यायाचं पठण केलं किंवा काही श्लोक पठण केले तरी काही हरकत नाही. शेवटी स्वामींची आरती करावी. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे पूजन करावं. रोज सकाळी संध्याकाळी स्वामींची पूजा करायला जमणार नसेल तर कमीत कमी दर गुरुवारी करावी. तसंच स्वामी भक्तांनी दर पौर्णिमेला स्वामींचे पूजन अवश्य करावे. या प्रकारे स्वामींची पूजा केल्याने आपल्या जीवनात येणारी संकट, आपल्या समस्या सगळं हळूहळू स्वामी कृपेने दूर होतं. स्वामी भक्तांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी तसंच रात्री 5 मिनिटं डोळे मिटून स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणून शांत बसावे आणि स्वामींचे ध्यान करावे. मग बघा तुमचं मनही शांत होईल. जर तुम्ही कुठल्या मानसिक त्रासातून जात असाल तर स्वामींचं सतत नामस्मरण करा. मनातल्या मनात केलं तरी चालेल. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ या प्रकारे सतत नामजप मनातल्या मनात करत राहिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते. मनातली बेचैनी कमी होईल आणि मनामध्ये आनंद उत्पन्न व्हायला सुरुवात होईल. जर तुम्हाला स्वामींच्या मंत्राचा जप रोज करायचा असेल तर त्यासाठी डोळे मिटून पद्मासन किंवा नाही जमलं तर अगदी साधी मांडी घालून बसा. खाली बसायला फक्त आसन घ्या. मग चटई असेल किंवा चादर असेल. वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना काही ना काहीतरी त्रास आहे अशा व्यक्ती खुर्चीवरही बसू शकतात. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा, स्वामीमय व्हा आणि त्यानंतर तुमचा जप सुरू करा. स्वामींचा जप करताना तो 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळाही तुम्ही करू शकता. स्वामींच्या नामजपाने अनेक सकारात्मक परिणाम दिसू लागतात. कोणत्या प्रकारचे परिणाम दिसतात? सगळ्यात आधी मनःशांतीचा लाभ होतो. आपल्याला जो काही त्रास असेल, मनामध्ये जी कुठली गोष्ट खटकत असेल किंवा जी कुठली गोष्ट बेचैन करत असेल त्या बेचैनीतून आपल्याला मुक्ती मिळते आणि मनःशांती लाभते. आत्मविश्वास द्विगुणित होतो. आत्मविश्वास वाढल्याने मनुष्याच्या चेहऱ्यावर तेज येतं. स्वामी भक्तीने मनुष्याचं मन खंबीर बनतं. म्हणजे संकट येणार नाहीत असं नाही, पण त्या संकटांना कसं सामोरं जायचं याची बुद्धी आपल्याला येते आणि मन खंबीर होतं. चित्त शांत होतं, मन स्थिर होतं
आणि दुःख विसरायला होतं. स्वामी नामाच्या जपाने आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. एकंदरीतच स्वामी भक्तीने, स्वामींच्या पूजेने, स्वामींच्या नामस्मरणाने आपलं आयुष्य, आरोग्य चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होतं आणि संकटाला सामोरं जाण्याची शक्ती येऊन आपली सर्वांगीण प्रगती होते. खरं तर मंत्राबद्दल सांगायचं झालं तर ज्याचं मनन केल्याने आपलं रक्षण होतं तो मंत्र. स्वामींचे मंत्र हे शक्तिशाली आहेत. स्वामींच्या मंत्र जपामुळे विशुद्ध लहरींची निर्मिती होते. नित्य मंत्र जपामुळे स्वामींची आपल्यावर कृपा होते. स्वामींचा नित्य मंत्र जप आपल्याला इष्टफल प्राप्ती करून देतो. स्वामींचा जप हा शक्यतो सकाळी स्नान उरकल्यानंतर आणि 12 वाजण्याच्या आधी करावा. मंत्र जप करताना साधी वस्त्र घालावीत आणि स्वच्छ वस्त्र घालावीत. जप करण्यासाठी तुम्ही स्फटिक, रक्तचंदन, रुद्राक्ष, तुळस, चंदन यापैकी कुठलीही एक माळ घेऊ शकता. जप करताना पूर्व पश्चिम बसावं किंवा उत्तरेकडे मुख करून बसावं. स्वामींच्या जपाला सुरुवात करण्यापूर्वी श्री दत्तगुरूंचंही स्मरण करावं. स्वामींच्या जपाची अनुभूती येण्यासाठी हा जप अतिव श्रद्धेने करावा, नियमित करावा. मन आणि चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. जपाचा अर्थ समजून घ्यावा. जप सावकाश करावा. उगा कुठेतरी जायची घाई आहे म्हणून घाई उरकू नये. जपाचे उच्चार शुद्ध असावे. स्वामींचे मंत्र हे भीती नष्ट करून उन्नती प्रदान करतात. स्वामींचे मंत्र हे भक्तांचं रक्षण करतात. अस्थिर मस्तक स्वामींच्या मंत्र जपाने स्थिर होते. तसं तर स्वामींची पूजा रोज करावी, पण रोज जमत नसेल तर कमीत कमी दर गुरुवारी अवश्य करावी. स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी स्वतंत्र जपमाळ असावी. अन्य मंत्र जपाच्या जपमाळेने स्वामींचा जप करू नये. स्वामींची जपमाळ ही जप झाल्यावर पिवळ्या वस्त्रात लपेटून ठेवावी आणि जपास सुरुवात करण्यापूर्वी स्वामींना वंदन करून या जपमाळेलाही मनोभावे नमस्कार करावा आणि मग जप करायला सुरुवात करावी. मित्रांनो, स्वामी कृपेचा अनुभव अनेक भक्तांना येत असतो. स्वामींची पूजा, आराधना, स्वामींचा जप यापैकी तुम्हाला जे करायला जमेल ते करा. त्याचबरोबर हा कुठलाही उपाय नियमित करावा एवढं मात्र खरं. आज केला उद्या नाही केला असं न करता रोज नियमित करावा आणि रोज जमत नसेल तर कमीत कमी दर गुरुवारी करावा. फक्त त्यामध्ये नियमितता महत्वाची आहे. या महिन्यात केलं पुढच्या महिन्यात नाही केलं असं करू नये. फक्त महिला वर्गाने अडचणीचे 4 दिवस सोडून द्यावे. श्रद्धा भक्तीने स्वामींची सेवा केल्याने स्वामी भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो. मंडळी, तुम्हाला कधी स्वामींच्या कृपेचा अनुभव आलाय का? तुम्ही स्वामींची सेवा कशा प्रकारे करता? कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.